10वीच्या या वर्षी आपण जो इतिहास शिकणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला इतिहास लेखन याविषयी माहिती बघणार आहोत। त्यानंतर आपण उपयोजित इतिहास अभ्यासणार आहोत। बऱ्याच जणांचा असा समज आहे की इतिहास हा घडून गेलेल्या घटनांविषयी असतो, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय उपयोग, हा समज दूर करण्याचं काम 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकात केलेलं आहे। इतिहास आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोगी पडतो, इतिहास या विषयाच्या अभ्यासातून कोणकोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतात हे आपण या वर्षी अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण इतिहास विषयातील पहिला पाठ इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ शिकूया। प्रस्तावना। इतिहास म्हणजे गतकाळात म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना। गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून म्हणजेच कालक्रमानुसार मांडणी करून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहास संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो। ही एक अखंडित चालणारी प्रक्रिया असते। ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात जे नवनवीन पुरावे समोर येतात त्यानुसार इतिहास हा बदलत असतो। तसेच आपण आज ज्या कृती करतोय याच कृती आपली येणारी पिढी इतिहास म्हणून अभ्यासणार आहे। वैज्ञानिक शाखांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादीमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धत व निरीक्षण पद्धत यांचा अवलंब केला जातो। प्रायोगिक पद्धतीत उपलब्ध वैज्ञानिक ज्ञानाची सत्यता आपण प्रयोगाद्वारे प्रयोगशाळेत पुन्हा पुन्हा सिद्ध करू शकतो किंवा आपण प्रत्यक्ष निरीक्षणातून सुद्धा सत्यता सिद्ध करू शकतो। येथे विविध घटनांच्या संदर्भात सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करणे शक्य असते, परंतु असे इतिहासासंदर्भात आहे असं आपण म्हणू शकत नाही। इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही। तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते। इतिहासामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या आपण प्रयोगशाळेमध्ये पुन्हा त्या तशा तयार करू शकत नाही किंवा आपण भूतकाळात जाऊन सुद्धा त्यांचं निरीक्षण करू शकत नाही। त्यामुळे इतिहास संशोधन करताना आपल्याला काही तज्ञांची आवश्यकता लागते। इतिहासामध्ये ऐतिहासिक जे पुरावे सापडतात ते पुरावे तपासण्यासाठी आपल्याला भाषा व लिपी जाणणाऱ्या तज्ञाची आवश्यकता लागते। जो ऐतिहासिक पुरावा सापडलाय तो ऐतिहासिक पुरावा ज्या भाषेतील आहे ती भाषा व ती लिपी ज्या तज्ञाला वाचता येते तिचा अर्थ जो समजून सांगू शकतो त्यांची आपल्याला इथं आवश्यकता लागते। त्याचबरोबर अक्षरवटिका म्हणजे अक्षराचे वळण हे जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता लागते। त्या लेखकाची भाषा शैली कशी आहे म्हणजे व्यंगात्मक आहे, टीकात्मक आहे, स्तुतीपर आहे, कोण वस्तुनिष्ठ आहे, कोणत्या शैलीने त्या लेखकाने ते लिखाण केलेलं आहे ते जाणणाऱ्या तज्ञाची आवश्यकता लागते। कागदाच्या निर्मितीचा काळ कोणता आणि तो कागदाचा प्रकार त्या काळात होता का हे जाणणाऱ्या तज्ञाची आवश्यकता आपल्याला इथे लागते। जो ऐतिहासिक पुरावा आपण म्हणतो की हा फार जुना आहे, मग त्या काळात तो कागद वापरला जात होता का, त्या कागदाचा काळ, निर्मितीचा काळ तितका आहे का हे आपल्याला त्यातून जाणून घ्यायचे असते। त्याचबरोबर वेगवेगळ्या जे काही कागदपत्र असतात, शासकीय कागदपत्र असतील किंवा राजदरबारातील कागदपत्र असतील, त्या राजदरबारातील किंवा शासकीय कागदपत्रावर जे काही मुद्रा उमटवल्या जात असतात त्या राजमुद्रा, अधिकारदर्शक मुद्रा हे जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता आपल्याला लागते। यांच्या व्यतिरिक्त आपल्याला इतिहास संशोधनात वेगवेगळ्या ज्ञानशाखा व संस्था ह्या सुद्धा सहाय्यभूत होत असतात, जसे की पुरातत्व विभाग। पुरातत्व विभाग हे उत्खनन करून ऐतिहासिक पुराव्याचा शोध घेण्याचं काम करतं, जसे की हडप्पा संस्कृती। हडप्पा येथे उत्खनन करून त्यांनी एक
सिंधू नदीच्या काठी एक नागर संस्कृती उदयास होती हे त्यांनी उत्खननातून आपल्याला सिद्ध करून दाखवलं. मग त्यात सापडलेले जे भौतिक साधनं आहेत त्यांचा आपण ऐतिहासिक पुरावे म्हणून वापर करतो. असंच वेगवेगळ्या ठिकाणी पुरातत्व विभाग शिलालेख असतील किंवा इतर मातीच्या वस्तू असतील, मातीची भांडी असतील, हे शोधण्याचं काम ते करतं. या व्यतिरिक्त अभिलेखगार, गेल्या वर्षी आपण बघितलं की भारताचं राष्ट्रीय अभिलेखगार हे नवी दिल्ली इथे आहे. अभिलेखगारामध्ये शासकीय कागदपत्रे, ऐतिहासिक शासकीय कागदपत्रे जतन करून ठेवली जात असतात. त्यानंतर हस्तलिखित जे आहेत, ऐतिहासिक जुन्या काळामध्ये जे काही इतिहासकारांनी स्वतः हाताने लिहिलेलं जे काही कागदपत्र आहेत ते हस्तलिखितांचा अभ्यास करणारा जी ज्ञानशाखा आहे ती इथं आपल्याला उपयोगी पडते. पुराभिलेख हे सुद्धा अभिलेखगारासारखं आहे, जिथे ऐतिहासिक कागदपत्रे हे जतन करून ठेवली जातात. अक्षरवटिकाशास्त्र, जे आपण वरतीच बघितलं की अक्षरवटिका म्हणजे अक्षराचे वळण. भाषा रचनाशास्त्र, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी भाषा जी बोलली जात होती, वेगवेगळ्या प्रदेशात जी भाषा बोलली जाते ती भाषा जाणणाऱ्या तज्ञांची आपल्या आवश्यकता ती या ज्ञानशाखेमध्ये काम केले जातं. नाणकशास्त्र, वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नाणी पाडण्याची पद्धत वेगवेगळ्या राजा दरबारात होती. ती नाणी जी आपल्याला सापडली आहेत ती कोणत्या काळातील आहेत, त्याहून आपल्याला कोणती माहिती कळते, कोणत्या राजाविषयीचा परिचय आपल्याला होतो हे त्यामध्ये आपल्याला कळतं. या व्यतिरिक्त वंशावळीचा इतिहास अभ्यास, वंशावळीच्या अभ्यासातून आपल्याला एखाद्या राजघराण्याबद्दल संपूर्ण माहिती त्यांच्या घराण्याची आपल्याला पाहायला मिळते. तर शिवाजी महाराजांबद्दल जर आपण बघितलं तर शहाजी राजे भोसले, त्यांचे 2 पुत्र शिवाजी महाराज, व्यंकोजी राजे भोसले, शिवाजी महाराजांचे 2 पुत्र संभाजी महाराज, राजाराम महाराज व त्यांचे पुत्र, हे सगळं आपल्याला ह्या वंशावळीच्या इतिहासातून आपल्याला समजतं. आता यात इतिहास संशोधन पद्धतीकडे. इतिहास संशोधनाची पद्धत ह्या 6 स्टेपमधून 6 पायऱ्यामधून जाते. पहिल्यांदा आपल्याला उपलब्ध ऐतिहासिक माहितीचा संदर्भ हा तपासावा लागतो. आपल्याला जी माहिती, ऐतिहासिक माहिती उपलब्ध झालेली आहे ती नेमकी कुठून उपलब्ध झालेली आहे याचा संदर्भ आपल्याला अगोदर तपासून घ्यावा लागतो. नंतर ऐतिहासिक माहिती जी आपल्याला मिळाली तर संकलन ती गोळा करून ठेवावी लागते. ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या ज्या प्रक्रिया ज्या आहेत त्यांचं स्वरूप इथं अधोरेखित करावं लागतं. नंतर त्यांचा तोंडलिक विश्लेषण आपल्याला करावं लागतं. विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे अवलोकन करून घेणे हे सुद्धा इथं आवश्यक असतं. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत नंतर आपल्याला योग्य प्रश्नांची मांडणी करणं हे सर्वात महत्वाचं आहे. आपल्याला ज्या घटनेविषयीचा आपल्याला इतिहास संशोधन करायचे त्या संदर्भात आपल्याला योग्य अशा प्रश्नांची मांडणी अगोदर करावी लागते आणि ते प्रश्नांच्या मांडणीच्या नंतर आपल्याला ऐतिहासिक पुराव्यानुसार त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतात. त्यानंतर संभाव्य परिकल्पना मांडावी लागते की असं झालं असेल किंवा असं असेल, त्यानुसार आपण इतिहास लिहायला सुरुवात करतो. त्यानंतर इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करावे लागते. एखाद्या घटनेचा जो आपल्याला इतिहास अभ्यास आहे किंवा इतिहास संशोधन करायचा आहे, मग त्या संदर्भात असणारे जे काही पुरावे आहेत, जे काही ऐतिहासिक साधनं आहेत ते साधनांचा आपल्याला शोध इथं घेणं गरजेचं असतं. आता 1.1 कडे येऊयात, इतिहास लेखनाची परंपरा याकडे. वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांची चिकित्सक पूर्व संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. अशा पद्धतीने इतिहासाची चिकित्सक पूर्व मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हणतात. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचं आहे यावर अवलंबून असतं. कारण की इतिहासकार त्या काळातील सगळ्याच घटनांची नोंद आपल्या इतिहास लेखनामध्ये करू शकत नाही. त्याला एक ठराविक घटनाच मांडायची असते. निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात की एखाद्या घटनेकडे तो कोणत्या वैचारिक दृष्टिकोनातून बघत असतो आणि ज्या दृष्टिकोनातून तो त्या घटनेकडे बघतो त्याच पद्धतीचं लेखन तो इथे करतो. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या इतिहास लेखन करण्याची परंपरा सुरुवातीच्या काळात नव्हती. याचा अर्थ असा नाही की त्यांना आपल्या पूर्वजांविषयी
काय आपुलकी नव्हती किंवा पुराव्याविषयी त्यांना माहीत नव्हती. त्यांचे वडीलधारे जे व्यक्ती होते त्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी, कहाण्या, गीते व पोवाडे, गुहाचित्रे याद्वारे ते आपल्या स्मृतीचं जतन करत असत. त्यांचे वडीलधारे व्यक्ती त्यांच्या पूर्वजाच्या जीवनाच्या कहाण्या त्यांना सांगत असत. त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाच्या गोष्टी ते सांगत असत. मग ते कहाण्यांच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून किंवा पोवाड्याच्या माध्यमातून पोहोचत असत. बऱ्याच वेळेस गुहाचित्रे काढली जात असत. त्यातून ते आपले पूर्वजांविषयीची माहिती त्यामध्ये स्पष्ट करत असत. अशा पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा इतिहासाचा हा जात असे. आज इतिहास लेखनामध्ये याच गोष्टी इतिहासाची साधने झालेली आहेत. हीच इतिहासाची साधने आपण इतिहास लेखन करताना उपयोगात आणत असतो. हा एक शिलालेखाचा एक छोटासा तुकडा आहे. व्यवस्थित बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही सैनिकांची शिस्तबद्ध हातात भाले घेऊन एक रांग आपल्याला पाहायला मिळते. एक पुढे त्यांचा सेनानी आहे. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असं मानले जातं. या अगोदर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी आपल्याला दुसरीकडे आढळत नाही. फ्रान्समधील लुव्र संग्रहालयात सुमारे 4500 वर्षापूर्वीचा सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख ठेवलेला आहे. त्याचा हा एक तुकडा आहे. सुमेर साम्राज्यातील जे राजे होते त्या राजांची युद्धे, त्यांचा संघर्ष, त्यांच्या नोंदी व योद्ध्यांची चित्रे या शिलालेखात कोरलेली आहेत. ती आजही आपल्याला फ्रान्समधील लुव्र या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. आता येऊयात आधुनिक इतिहास लेखनाकडे. या अगोदर जे आपण बघितलं की सुरुवातीच्या काळात इतिहास लेखन कसं केलं जातं, इतिहासाबद्दल लोकांमध्ये जाणीव कशी होती याबद्दलची माहिती घेतली. आता आधुनिक इतिहास लेखनाबद्दलची माहिती घेऊयात. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. पहिली आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजे मानवाशीच निगडीत असतात. म्हणजे ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवतांच्या कथा कहाण्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. इतिहास लिहित असताना जे प्रश्न तयार केले जातात ते देवी देवतांच्या कथा कहाण्याशी संबंधित नसतात. जसे की आपल्या इकडे आपण बघतो की एखाद्या देवताने प्रसन्न होऊन एखाद्या राजाला वरदान दिलं, मग तो खूप पराक्रमी झाला, त्याने अनेक राज्य जिंकली, हे असं यामध्ये चालत नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. जे प्रश्न आपण तयार करतो मानव केंद्रित प्रश्न, ते प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी विश्वासार्ह पुराव्यांचा आधार लागतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना तर्क सुसंगती असते. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. मानव जात जेव्हापासून उत्क्रांत झाली तेव्हापासून ते ज्या ज्या कृती करत आले त्या कृतीच्या आधारे जी जी प्रगती मानव जातीची होत गेली, त्यानुसार त्या कृतीनुसार इतिहासामध्ये त्याचा वेध हा घेण्याचा प्रयत्न इथे केला जातो. आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इतिहास लेखनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला त्याबद्दल माहिती घेऊया. 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास युरोपमधील विचारवंतांना वाटू लागला.
युरोप, अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन याविषयी खूप विचार मंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. काल्पनिकपेक्षा जो पुरावा आहे त्या पुराव्यानुसार वस्तुनिष्ठ इतिहास लिहिण्यावर इथं भर दिला गेला. या सुमारामध्ये इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. या अगोदर इतिहास हा स्वतंत्र विषय म्हणून कोणत्याही विद्यापीठामध्ये शिकवला जात नव्हता. त्यानंतर हळूहळू मात्र जर्मनीमधील इतर विद्यापीठामध्ये सुद्धा इतिहास हा विषय शिकवला लागला. म्हणून जर्मनीमधील विद्यापीठे इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणंही महत्त्वाचं मानले जाऊ लागलं. आपण इतिहास म्हणलं की इतिहासामध्ये फक्त राजे, महान नेते, युद्धे यावर लक्ष केंद्रित करतो. पण ॲनल्स प्रणालीमध्ये त्या काळच्या इतिहासकारांनी सांगितलं की ॲनल्स प्रणालीमध्ये फक्त राजे, महान नेते, त्यांची युद्धे यावर लक्ष केंद्रित न करता आपण ज्या काळाचा इतिहास अभ्यासत आहोत त्या काळातील हवामान कसं होतं, तेथील स्थानिक लोक कसे होते, तेथील शेती कशी होती, कोणता ते व्यापार करत होते, तंत्रज्ञान त्यांनी कोणतं अवगत केलेलं होतं, दळणवळणाच्या सुविधा कोणत्या होत्या, त्यांची संपर्काची साधने कशी होती, त्या काळातील लोकांची सामाजिक विभागणी कशी होती, गरीब श्रीमंत या पद्धतीने, आणि समूहाची मानसिकता कशी होती, या विषयांचा अभ्यास करणं इथं महत्त्वाचं मानले जातं. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं आणि तिचा विकास करण्याचं श्रेय हे फ्रेंच इतिहासकारांना दिले जातं, कारण की हिचा उगम सुरुवातीला फ्रेंचमध्ये झाला होता. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. आतापर्यंत जो आपण बघतो बहुतांश इतिहास हा पुरुषांनी लिहिलेला आपल्याला आढळतो. मग पुरुषांनी पुरुषांच्या दृष्टिकोनातून इतिहास हा मांडण्याचा प्रयत्न केला, पण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून तो इतिहास नेमका काय आहे, त्या इतिहासातील घटनांचा त्यांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला, ते कोणत्या दृष्टिकोनातून त्या इतिहासाकडे बघतायत, इतिहासातील जे घटना घडल्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं काय योगदान आहे हे अधोरेखित करण्याचं काम हे स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये केले जातं. सिमॉन द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी मूलभूत भूमिका सिद्ध केली. सिमॉन द बोवा ही फ्रेंच मधील एक विद्वान स्त्री होती. हिने सगळ्यात अगोदर स्त्रीवादी मूलभूत भूमिका ही सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांच्या कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन इथं सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण युरोपामधील काही महत्वाचे विचारवंत पाहूया. पहिला विचारवंत आहे रेने देकार्त. रेने देकार्त याचा जन्म 31 मार्च 1596 ला झाला आणि निधन 11 फेब्रुवारी 1650 मध्ये झाले. रेने देकार्त याने डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला. तो फ्रान्स या देशाचा विचारवंत होता. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे असं मत आग्रहाने त्याने मांडलं. आपण इतिहास लिहित असताना विशेषतः इतिहास हा आपल्याला जे ऐतिहासिक कागदपत्र आपल्याला सापडलेली आहेत त्याच्या आधारे आपण इतिहास संशोधन आणि लेखनही करत असतो.
पण आपण ज्या आधारे इतिहास संशोधन आणि लेखन करतो त्यांची विश्वासार्हता अगोदर तपासून घेणं हे गरजेचं आहे, असे आग्रहाचे मत याने मांडले. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये असे त्याने सांगितले. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सत्य आहे असं म्हणतो ती केव्हा म्हटलं पाहिजे, ज्यावेळेस त्यावर कोणत्याच प्रकारची शंका ही राहत नाही त्यावेळेस आपण ती सत्य आहे असं स्वीकारलं पाहिजे असं त्याने सांगितले. या पुढचा विचारवंत आहे व्होल्टेअर. व्होल्टेअर हा फ्रान्समधील विचारवंत असून त्याने कॅन्डिड नावाचा हा ग्रंथ लिहिला. व्होल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. व्होल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी मांडला. सुरुवातीच्या काळात आपण आपल्या समोर आलेले ऐतिहासिक दस्तावेज असतील किंवा ऐतिहासिक पुरावे असतील ते वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारेच आपण इतिहास लेखनाचं काम करत होतो आणि इतिहासामधल्या घडलेल्या घटनांचा कालक्रम लावणे एवढंच आपण काम करत होतो. पण व्होल्टेअरने सांगितले की एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता ज्या काळातील आपण इतिहास संशोधन करत आहोत त्या काळातील समाजाच्या परंपरा कोणत्या होत्या, ते लोक कोणता व्यापार करत होते, तेथील आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती कशी होती, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे असं त्यानं सांगितले. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्होल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. जॉर्ज विलेम फ्रेडरिक हेगेल, जन्म 1770, मृत्यू 1831. जॉर्ज विलेम फ्रेडरिक हेगेल याने एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि रिझन इन हिस्ट्री हे 2 ग्रंथ लिहिले. हा जर्मन विचारवंत होता. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर त्याने भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो असे त्याने सांगितले. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते हे त्याने सांगितले. आपण ज्यावेळेस इतिहास लिहितो त्यावेळेस आपल्याला जो पुरावा समोर येतो त्यानुसार आपण इतिहास लिहित असतो. म्हणून इतिहासामध्ये वेळोवेळी जे नवीन नवीन पुरावे समोर येतात त्यानुसार इतिहास हा बदलत जातो असं हेगेलने सांगितले. हेगेलने आणखीन द्वंद्ववाद नावाचा एक सिद्धांत मांडला, त्याबद्दल जाणून घेऊयात. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी त्या घटनेची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचं आकलन, ती घटना आपल्याला समजत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट, एखादी गोष्ट जर घडली तर ती खरी आहे का खोटी आहे, चांगली आहे का वाईट आहे, हे आपल्याला 2 गटामध्ये त्याची वर्गवारी करावी लागते. या पद्धतीला द्वंद्ववाद डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. द्वंद्व म्हणजे वादविवाद, त्याला आपण वादविवाद म्हणतो. वादविवाद स्पर्धेमध्ये एक स्पर्धक एक मुद्दा मांडतो आणि दुसरा त्याला छेद देऊन दुसरा मुद्दा मांडतो. त्यानंतर आपण त्याचं सार घेऊन नेमकं काय आहे हे आपण जर सांगतो. तसं द्वंद्ववादामध्ये असतं. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. म्हणजे आपण एखादी गोष्ट खरी आहे आज जर प्रथम मांडलं तर तिला छेद देणारा दुसरा सिद्धांत ती खोटी आहे असा मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्कधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचं सार ज्या सामावले आहे अशा सिद्धांतांची समन्वयक मांडणी केली जाते. याला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. त्यानंतर चौथा विचारवंत पाहूयात, लिओपॉल्ड व्हॉन रांके, जन्म 1795, मृत्यू 1886. लिओपॉल्ड व्हॉन रांके याने द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री असे 2 ग्रंथ लिहिले. हा जर्मन विचारवंत होता.
मूळ दस्तावेजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्वाची आहे यावर त्याने भर दिला. ज्यावेळेस आपण इतिहास लिहित असतो तर इतिहास लिहित असताना एखाद्याने एखादा संदर्भ घेऊन लिहिलेल्या दस्तावेजाऐवजी जो मूळ दस्तावेज आहे तो सगळ्यात महत्वाचा असतो असं त्याने सांगितले. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तावेज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्वाचे असते त्यांनी सांगितले. कारण की ऐतिहासिक घटनांच्या आपण मुळापर्यंत तेव्हा जाऊ शकतो ज्यावेळेस आपल्याला त्या संबंधित ऐतिहासिक कागदपत्रे आणि दस्तावेज हे आपल्याला सापडले असतील त्याच वेळेस. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. इतिहास लेखन करत असताना काल्पनिकतेला कुठेच जागा नाही असं तो म्हणतो. इतिहास हा काल्पनिकतेवर नसून मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यावर लिहिला जात असतो. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. पुढचा विचारवंत पाहूयात, कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स याने दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला. इतिहास अमूर्त कल्पनाचा नसून जिवंत माणसांचा असतो असं त्याने सांगितलं. माणसामधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनाच्या साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. आपल्या जे मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या भागवण्यासाठी जे उत्पादनाची साधनं आहेत ती साधनं किती आहेत आणि कोणाच्या मालकीची आहेत यावर अवलंबून माणसामधील नातेसंबंध असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. म्हणजे जमीन असेल ज्याहून आपण अन्नधान्याचं उत्पादन घेतो. आता जमिनीची मालकी सगळ्यांना समप्रमाणात आहे का? नाही. काहीकडे कमी आहे तर काहीकडे जास्त आहे. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. म्हणजे गरीब श्रीमंत अशी वर्गावर आधारित विषम विभागणी होते. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात, म्हणजे जो वर्ग श्रीमंत असतो तो इतर वर्गाचा आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली. मायकल फुको, जन्म 1926, मृत्यू 1984. मायकल फुको याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. तो फ्रान्स या देशाचा विचारवंत होता. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं मत मायकल फुको याने सांगितले. अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट, इतिहास लेखनाचं अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळात जे स्थित्यांतरे जे बदल झाले आहेत त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थितांना जे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने त्याच्या या लिखाण पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं गेलं. कारण की पुरातत्वामध्ये आपण जे बदल, ऐतिहासिक बदल जे झालेत त्याचं स्पष्टीकरण देण्यावर जो भर दिला जातो तसंच त्याने इतिहास लेखनामध्ये भर दिला. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीने विचार केला.